नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, महिला पोलीस भरती बाबतची सर्व माहिती मिळवणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे आपल्याला आपल्याकडे 24 तास असतात. या 24 तासाचं योग्य नियोजन केलं तर आगामी पोलीस भरतीमध्ये नक्कीच यशस्वी होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची तयारी करताना सर्वात मेन मुद्दा म्हणजे तुमची उंची चेक करून घ्या. तुमची जर उंची 155 सेंटीमीटर असेल तरच पोलीस भरतीचे स्वप्न बघा. उंची 155 सेंटीमीटर. महिलांसाठी खास व्हिडिओ बनवत आहे. महिलांसाठी खास व्हिडिओ का बनवत आहे? कारण महिला भरपूर कन्फ्युज असतात की पोलीस भरती माझ्याकडून होईल का, मी केल्यानंतर प्रयत्न होईल का, प्रयत्न केल्यानंतर मला अपयश आलं तर खूप निराश होईल का, या सर्व गोष्टीला छेद देणारा हा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये उंची सर्वात आधी चेक करायची. त्यानंतर वयाची अट जर बघितलं, वय ज्या विद्यार्थिनीचं वय 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. जर ओपनची महिला असेल तर 18 ते 28 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला पोलीस भरती करता येते. 28 वर्षापर्यंत पोलीस भरती करता येते, 18 ते 28 वर्षापर्यंत. आणि जे कास्टच्या विद्यार्थिनी असतात त्यांना 33 वर्षापर्यंत पोलीस भरती करता येते. आता करिअरची सुरुवात करताना तुम्ही 22, 24, 25, 26, 33, 32 या वयामध्ये करत असाल तर येणाऱ्या आगामी एका वर्षामध्ये आपल्याला तयारी करणे सुद्धा गरजेची असते. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभ्यास कसा करावा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर क्षेत्रामध्ये इथे जवळपास राहत असाल तर माझ्या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. माझ्या अकॅडमीचा पत्ता व माझा संपर्क क्रमांक तुम्हाला मी इथे देतो. भोसरी पुणे या ठिकाणी आहे आणि आपला संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. जे महाराष्ट्रातील विद्यार्थी बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला दुसरा संपर्क क्रमांक देतो. ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन सुद्धा तुम्ही मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपल्याला पोलीस भरतीची तयारी करायची म्हटल्यानंतर आपल्याला अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याकडे 24 तास आहे. या 24 तासामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असावं? सर्वात प्रथम तुम्ही अभ्यासाला सुरुवात तरी करावी लागेलच. सुरुवात करताना लक्षात घ्या, सुरुवात करताना एक गोष्ट करणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करत असलेल्या सुरुवातीला कुठे ब्रेक द्यायचा नाही. तर ब्रेक द्यायचा नाही. आपल्याकडे साधारणपणे 8 तास आणि 8 तास असे एकूण 24 तास असतात. या 24 तासामध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. सर्वात प्रथम आणि आपला आवडता विषय म्हणजे तो म्हणजे झोप. या 8 तासाचा विचार करू नका, बिनधास्तपणे झोपू शकता. तुम्ही या 8 तासामध्ये झोपू शकता. त्याचा टायमिंग असेल संध्याकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही आरामशीर झोपू शकता. या 11 ते 6 या वेळेमध्ये तुम्हाला कुठलीही चिंता न करता झोप होणं तुमची गरजेची असते. कारण पोलीस भरतीमध्ये म्हटलं ग्राउंड आणि लेखी या दोन्ही परीक्षेची तयारी करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, या 8 तासामध्ये कंटिन्युअसली अभ्यास करायचा की कंटिन्युअसली आपली इतर कामं करता येतात का हे पाहणं गरजेचं आहे. तर या 16 तासाचं नियोजन कसं करावं तर आपण या 16 तासाचं नियोजन सुद्धा पाहणार आहोत. आता या 16 तासामध्ये तुम्हाला महत्वाची बाब म्हणजे आपला दिवस हा 6 वाजता उघडतो. 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही ग्राउंड करू शकता. 6 ते 8 ग्राउंड करू शकता आणि ग्राउंड केल्यानंतर 8 ते 9 तुम्ही इतर कामं म्हणजे जे की तुमच्यासाठी आवश्यक असतात, आंघोळ असेल किंवा इतर गोष्टी असतील तर तुम्ही इतर कामे या वेळेमध्ये करू शकता. 8 ते 9 या कालावधीमध्ये तुम्ही सकाळचा नाश्ता सुद्धा घेऊ शकता. नाश्ता घेतल्यानंतर तुम्ही एकदा जर 10 वाजता रेडी झालात 10 ते 1 या कालावधीमध्ये अभ्यास करू शकता आणि अभ्यासाला तुम्ही हा वेळ योग्य असा निवडावा. याच्यामध्ये 10, 11, 12, 1 3 तासाचा अभ्यास तुमचा पूर्ण झाला पाहिजे. हे 3 तास तुमचे खूप महत्त्वाचे असतात. या 3 तासामध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर
दुपारच्या वेळेचं जेवण घेऊ शकता 1 ते 2 या कालावधीमध्ये. 1 ते 2 या कालावधीमध्ये दुपारची जेवण जर तुम्ही घेतले, त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 या कालावधीमध्ये परत तुम्हाला दुपारची झोप सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमचं हे सर्वात महत्त्वाचं शेड्यूल असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 ते 7 या कालावधीमध्ये 3 ते 7 या कालावधीमध्ये परत तुम्हाला अभ्यासासाठी बसायचं आहे. साधारणपणे 3 ते 7 या कालावधीमध्ये तुमचे 4 तास अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि संध्याकाळी जर तुम्हाला 9च्या नंतर 9 ते 10 या कालावधीमध्ये वेळ भेटला, दिवसभराचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. 9 ते 10 या कालावधीमध्ये दिवसभरामध्ये जो काही आपण अभ्यास केलोय त्याचं रिव्हिजन सराव करणं गरजेचं आहे. असं तुमचं एकूण 24 तासाचं नियोजन असलं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर आता क्लास करत असाल तर तुम्ही या कालावधीमध्ये तुमचे क्लास असतील 3 ते 7 या कालावधीमध्ये क्लास असतील, त्या 3 ते 7 या कालावधीमध्ये तुम्ही क्लास सुद्धा अटेंड करू शकता. एखाद्या वेळेस तुम्ही याला ब्रेक देऊन अर्धा पाऊण तास आपल्या मित्रासाठी सुद्धा वेळ देऊ शकता. उरलेले 8 तासांमधले 2-4 तास आपण आपल्या फॅमिली साठी सुद्धा देऊ शकता. पण किमान तुम्हाला या 8 तासामध्ये किमान कमीत कमी डेली 5 तरी तास तुमचा मन लावून मोबाईल विरहित अभ्यास होणं गरजेचं आहे. तरच आपण येणाऱ्या काळामध्ये वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण सल्ला असा असणार आहे की तुम्हाला या काळामध्ये जे काही भरतीसाठी लागणारं मटेरियल सर्व गोष्टी गोळा करून अभ्यास नियोजनबद्ध केला तरच आपलं स्वप्न साकार होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो, सर आमचं जे की आम्ही महिला आहे, या सर्व महिला कशा आहात जे की मॅरिड महिला त्यांच्यासाठी खास बनवतो. मित्रांनो, मॅरिड महिलांसाठी जर बघितलं, ज्यांचं लग्न झालेलं आहे, मॅरिड आहे, लग्न झालेल्या महिलांनी तुम्ही 8 तास अभ्यास करत नसाल तर तुम्ही सध्याच्या घडीला 5 तास तरी अभ्यासाला देणं गरजेचं आहे. सो वेगळा वेळ आपल्याला काढून अभ्यास केला त्याचंच आपल्याला फळ भेटणार आहे. लहान मुलं आहे, लहान मुलं असलं तरी 3 ते 4 तास तरी अभ्यास आपला होणं गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशनचा जर विचार केला, तुम्हाला ग्राउंडमध्ये 40 मार्क आणि लेखीमध्ये 80 तरी मार्क महिलांसाठी मिळवावी लागतातच, तेव्हाच तुमचं येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव असणार आहे. आणि हे विद्यार्थी मित्रांनो सत्य आहे आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आता बरेच लोक म्हणतात माझी परिस्थिती नाही, मी करू शकणार का नाही, मला भीती वाटते. तर या सर्व गोष्टीला छेद द्या, या सर्व गोष्टी दुडकून टाका, प्रयत्न करा. प्रयत्नाशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही, त्याशिवाय तुम्ही कोणती गोष्ट साध्य करू शकणार नाही. तर आगामी 2023च्या या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला नियोजन कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. याच्या पुढला तुम्हाला मार्गदर्शन काय हवं आहे कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला अगदीच काहीच कळत नसेल तर आपल्या भोसरी पुणे या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही नक्की भेट द्यायला विसरू नका. HP अकॅडमी YouTube चॅनलवर मी रजा घेतो तुमची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. खरं बोलणारं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. आणि अनेक लोकांना आपण प्रशासनामध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आपला रिझल्ट पाहून, डेमो पाहून, टेस्ट पाहून आपली अकॅडमी जॉईन करायला कुठलीही हरकत नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.